अजित पवार यांच्या विरुद्ध भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी नाराजी व्यक्त केली आहे। एफडीएला 200 कोटी रुपये सांगून फक्त 30 कोटी रुपयांचाच निधी असल्याचं म्हणालेत। एफडीएचे अधिकारी फक्त अधिवेशनातच कारवाई करणार का असा सवालही भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी उपस्थित केला। अधिवेशनामध्येच एफडीए कारवाई करतं, मग वर्षभर अधिवेशनाची तयारी करायची का असा सवालही पाचपुते यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये काही तरतूद केली जाईल आणि ही तरतूद म्हणजे कमीत कमी 200 कोटी रुपये जर एफडीएला मिळाले तर एफडीए काहीतरी काम करू शकतं, हे त्यावेळेस मीटिंगमध्ये निष्कर्ष निघाला होता। दुर्दैवाने आतापर्यंत फक्त 30 कोटी रुपयाची तरतूद ह्या खात्याला झाली आहे। मी अर्थमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती। मी आणि आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आमचा एकत्रित प्रश्न होता, त्यांनी सुद्धा मागणी केली, पण दुर्दैवाने या खात्याला पैसे अजून उपलब्ध झाले नाहीत। निधीची कोणतीही तरतूद या बजेटमध्ये सुद्धा दिसून येत नाहीये। त्यामुळे ही जर परिस्थिती अशीच राहिली तर हा ढिसाळ कारभार कायम असाच राहील।